नमस्कार मित्रांनो, आपण आज बघूया आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण कशी होते. जर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण कशी होते, कुठे होते आणि असं काय कोणते अन्न पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व बघूया. ठीक आहे, जास्त वेळ न तुमचा घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, ऑक्सिजन म्हणजे दोन प्रकारे ऊर्जा निर्माण केली जाते. ठीक आहे, आपण मानव आहे, मानवामध्ये तर ऑक्सिश्वसन या प्रकाराने ऊर्जा निर्माण केली जाते. आणि जेव्हा वनस्पती ही ऊर्जा बनवते, त्याच्यामुळे त्यांची वाढ होते. ठीक आहे, तर ते विनॉक्सी शोषण काही प्रमाणात त्यांच्या आजूबाजूचा ऑक्सिजन जेव्हा कमी होते तेव्हा ते ऑक्सिजन विनॉक्सी शोषण करतात. त्यामध्ये आणि एक हे वेगळीच ॲबिलिटी आहे त्यांच्यामध्ये. ठीक आहे, आपण बघूया मानवी शरीरामध्ये ऊर्जा निर्माण कशी करायची. ऊर्जा निर्माण करणे आपल्या हातात आहे का, आहे जर आपण कशा प्रकारे आपल्या शरीर एकदम भक्कम बनवू शकतो तर ते बघूया. तर जास्त करून मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन म्हणजे आपण नाकावाटे श्वास घेतो ते जर आपल्या लंग्स मध्ये जातात. लंग्स त्यांना पूर्ण शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये मिसळतो आणि शरीरामध्ये पाठवून आपल्या पेशी असतात. पेशीमध्ये आपली मेन ऊर्जा मित्रांनो, मेन तर ऊर्जा आपल्या पेशीमध्ये होते. तर आता काही विचारत असेल की पेशी काय असते, तर आपण पेशीमध्येच ऊर्जा निर्माण होतो. तर पेशीला एकदम समजून घेऊया. ज्या प्रकारे एक घर बनते, घर तुमच्याच घराचे एक उदाहरण घेऊया. तुमचं घर फक्त चार भिंतींना उभे नाही राहिले, तर त्या भिंतींना जोडण्यासाठी त्यांच्यामध्ये विटांचा उपयोग केला. ठीक आहे, विटांचा उपयोग केला. तर तशाच प्रकारे आपल्या शरीर पूर्ण पेशींनी बनले. पूर्ण शरीर एक टू झेड. केसर नसतं, फेस झाला, स्किन झाली. स्किन जेवढी आहे ना, स्किन नाही असं नाव दिलेलं, पण स्किनच्या आतमध्ये सर्व पेशी आहे. तर पेशी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतात आणि ऊर्जा निर्माण केली ना, त्याच भागामध्ये ऊर्जा वापरत नाही. तर ती जिथे जास्त प्रमाणात ऊर्जा वापरली जाते, समजा आता मी तुमच्यासोबत बोलतोय, तर मला ऊर्जेची आवश्यकता कुठे असणार, माझ्या तोंडामध्ये. ठीक आहे, जीभला. तर जीभलाच असणार ना, म्हणजे आपल्या माझ्या शरीरामध्ये ऊर्जा तर बनते आहे, तर ती त्याच ठिकाणी नाही राहतात. ती वहन होऊन ज्या ठिकाणी यूज होते त्या ठिकाणी परिवहन केली जाते. मॅटर्स हे आहे, खूप आहेत, मी सांगतो. आता विटांचं उदाहरण बघितलं. ठीक आहे, घर कशा बनतं. वीट ज्या प्रकारे विटांना जोडून भिंती उभारतात, भिंती उभारल्यानंतर एक घराचा शेप देतात, त्याचप्रमाणे एक घर निर्माण होते. तर त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जसं उदाहरण घ्या, हृदय बघा. हृदय हा फक्त मासने नाही बदला, तर हृदय छोटे 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 एक पेशी असतात. पेशीने बनून त्याला आकार मिळलाय हृदयाला. तर त्या आकाराला कोणी आकार दिलाय, पेशीने. हृदय कशाने बनलाय, पेशीने. त्याच्यात कार्य कोणामुळे चालतात आहे, पेशीने. सर्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये पेशी खूप भरपूर आहे, पूर्णच पेशी आहे. त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. तर आपण बघा कोणत्या पदार्थांनी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, का होते, कशी होते ते बघा. ठीक आहे, समजा उदाहरण घेऊया. तुम्ही समजा जेवण खाल्ले, भाजी आणि चपाती. काही म्हणजे त्याच्यामध्ये पण खूप खूप मोठ्या प्रमाणात असतात न्यूरॉन्स. ठीक आहे, आता समजा तुम्ही जेवण खाल्लं, त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर त्याचं पचन होण्यासाठी सुरुवात होते. पचन होईल. आपण खाल्ल्यानंतर आपण बारीक बारीक तुकडे केल्यानंतर ज्या आपल्या पोटामध्ये जाईल, हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl बरोबर त्याची अभिक्रिया होऊन त्याचं म्हणजे विघटन होईल ना. आता ना म्हणजे त्याचे जे उपयुक्त घटक आहेत ते काढले जातील आपल्या पेशींद्वारे ना, अवयवांद्वारे त्यांचे शोषण केले जाईल आणि तिथून आपली ऊर्जा बनण्याची प्रक्रिया सुरू होते. बघा, जेवण खाल्लं, पचन झालं, त्याच्यानंतर त्याच्यापासून उपयुक्त जे घटक आहेत ते पेशी म्हणजे आपल्या अवयवांनी शोषलं. ठीक आहे, शोषल्यानंतर त्याचा आपण जो ऑक्सिजन घेतोय, तो ऑक्सिजन आणि उपयुक्त घटक ते रक्तामध्ये मिसळून आपल्या एक परिवहन चक्राद्वारे आपल्या जेवढ्याही पेशी आहेत त्या सर्व पेशींमध्ये पाठवले जातात. जेवण केलं, पचन झालं, उपयुक्त घटक आणि ऑक्सिजन रक्तामध्ये मिळाल्यानंतर तो झाला पेशीमध्ये वाटला गेला. पेशींमध्ये आता बघा, पेशींमध्ये काय कोणती अभिक्रिया होते, क्रॅब सायकल. ही पेशी झूम केला आपण, इमॅजिन करा तुमच्या समोर पेशी काढली, इमॅजिन करा पेशी समोर गोला करायची असेल, आकार निश्चित नसू देत. पेशी आहे, पेशीमध्ये क्रॅब चक्र नावाची सायकल अभिक्रिया चालते. ठीक आहे,
क्रॅब चक्र ही अभिक्रिया असते. मायट्रोकॉन्ड्रिया हा याच्यामध्ये आपल्याला क्रॅब चक्र सुरू होतो. ठीक आहे, मायट्रोकॉन्ड्रियामध्ये क्रॅब चक्र सुरू होतो. क्रॅब चक्र सुरू झाल्यानंतर त्यापासून एटीपी, NADH2, FADH2, CO2, H2O एवढ्या सर्व गोष्टी मिळतात त्याच्यापासून. आता तुम्ही समजा आताचा मी विचार करत असेल हे एटीपी, NADH2, FADH2, CO2 आणि हे काय आहे एक एक समजा. पहिला एटीपी बोलूया. एटीपी यालाच ऊर्जा बोलतो. हीच ऊर्जा निर्माण झाली आहे त्याच्यात. ठीक आहे, हीच ऊर्जा आहे. टोटल 1 ग्रॅम ग्लुकोज पासून 28 म्हणजे 38 एटीपी मिळतात. 1 ग्राम ग्लुकोज पासून 38 एटीपी. तर समजा आपण जर किलो अर्धा 1 किलो जेवण खाल्लं जातं तर तुम्ही विचार करा किती ऊर्जा निर्माण होते. तर एटीपी म्हणजे ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हीच एक गोल आकाराचं एक बंध असतं, त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये खर्च कुठे होत नसेल तर ती एका जागेवरती साठलेली असते. चेतापेशी नाव ऐकलं असेल त्याच्यामध्ये ही साठली असते. एटीपी म्हणजे ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट हीच ऊर्जा असते. दुसरा आहे NADH2, निकोटिनामाइड ॲडेनाइड ट्रायफॉस्फेट डायन्यूक्लियोटाइड. निकोटिनामाइड ॲडेनाइड डायन्यूक्लियोटाइड याचा NADH2 निकोटिनामाइड ॲडेनाइड न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. हे तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, हे काय विचारत नाही. तर NADH2 आणि FADH2 फ्लोविन डायन्यूक्लियोटाइड हे दोघं जे आहेत यांच्यापासून सुद्धा एटीपी मिळतो. म्हणजे या दोघांचे कार्य काय नाही, या दोघांचे कार्य हेच आहे की पुढे जाऊन यांची ही अभिक्रिया होते. अभिक्रिया झाल्यानंतर यांच्यापासूनच एटीपी मिळतं. म्हणजे या दोघांपासून अजून एटीपी मिळतं. टोटल एकत्र केले 1 ग्राम पासून तर 38 एटीपी मिळतात. आपण तर अर्धा किलो जेवण आरामात खाऊ शकतो. तर विचार करा किती 1 ग्राम पासून एवढा मिळतं. तर हे सर्व समजलं. एटीपी समजलं, ऊर्जा त्याच्यामध्ये असते. NADH2, FADH2 याच्यापासूनच ऊर्जा निर्माण होते. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. आपण घेतो, श्वास घेतोय, पण श्वास घेतोच नाही, बाहेर पण येतोय ना कार्बन डायऑक्साईड. तो पेशीच्या द्वारे तो बाहेर सोडला जातो. वापर झाल्यानंतर बाहेर पण सोडला जातो. ठीक आहे, आणि बस प्लस पाणी तर आपण जे अन्न पदार्थ खातो त्याच्यापासून पाणी मिळतं. पाणी पाणीचे पण फायदे 5 समजले. एटीपी, NADH2, FADH2 या दोघांची कार्य एटीपी मिळवण्याची आहे. CO2 आपल्या शरीराद्वारे जसं घेतले जातो तसंच सोडला जातो. पाणी तर याचं तर हे तर निर्माण होतं याच्यामध्ये. आता बघा एटीपी तर क्रॅब सायकल मध्ये आपलं तयार झालेलं आहे. पेशीमध्ये ही सर्व प्रक्रिया पेशीमध्ये झालेली आहे. ठीक आहे, मुलांना याद नसतं, पूर्ण चॅप्टर तर शिकून घेतात पण त्यांना मेन कुठे जे काय होतं तेच नाही समजत आणि ते मग ओरडत असत. ठीक आहे, ऊर्जा निर्माण आपण समजलो कुठे होते. जेवण केलं, पचन झालं, त्याच्यातून जे उपयुक्त घटक आहे ते आपल्या पेशींमध्ये पाठवण्यात गेले. पेशींमध्ये कोणती अभिक्रिया होईल? क्रॅब सायकल. कुठे होणार? मायट्रोकॉन्ड्रिया. पेशीमध्ये मायट्रोकॉन्ड्रिया नावाचा एक भाग असतो, त्याच्यामध्ये क्रॅब चक्रामध्ये एक ग्लुकोज पासून काय मिळणार? ग्लुकोज पासून एटीपी मिळणार, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे, ते एटीपी वापर खर्च झाल्यानंतर त्याला बोलतात ADP. ठीक आहे, ADP म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ते यूज झाल्यानंतर ट्रायफॉस्फेट. ठीक आहे, ते एवढं काय आहे ना. तुम्ही फक्त समजा की एटीपी हीच ऊर्जा असते. याच आपण जिथे ऊर्जा होतो 3 क्रम आहेत बघा. एक ग्लायकोलायसिस, क्रॅब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन अभिक्रिया. ग्लायकोलायसिस तर आपल्या पचन झालेलं आहे, ते आपल्याला शरीरामध्ये मायट्रोकॉन्ड्रियामध्ये गेलेलं आहे. तिथे याच्यातूनच हीच होणार. ग्लुकोजचं विघटन झालेलं आहे. ग्लुकोज विघटन झाल्यानंतर आपल्या पेशीमध्ये क्रॅब चक्र चालणार. क्रॅब चक्रामध्ये काय होणार? एटीपी निर्माण होणार ना. सर्व एटीपी निर्माण झाल्यानंतर ती काय तिथेच नाही राहणार, तर त्याला तिसरी इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. ऊर्जा निर्माण समजलं आपण. कोणत्याही पदार्थ आपण याच्यानंतर आपण बघूया कुठल्या पदार्थ खाल्ल्याने आपल्याला जास्त ऊर्जा निर्माण होते. जेवण केलं, पचन झालं, त्याच्यापासून तर आपल्याला पेशींच्या रक्तामध्ये मिसळलं. रक्त आपलं गेलं पेशींजवळ, पेशींमध्ये त्याची अभिक्रिया झाली. 3 आपण पार्ट मध्ये. एक ग्लुकोज विघटन म्हणजे त्याचे विघटन होऊन पेशीमध्ये गेले. दुसरं क्रॅब चक्र म्हणजे ज्या सायंटिस्टने याच्या क्रॅब चक्राचा शोध लावला आहे त्यालाच क्रॅब समजलं. त्याचं नाव हेन्स क्रॅब होतं. ठीक आहे, त्याचे सरनेमवरतूनच त्याने नाव ठेवलेलं आहे.
ग्लायकोलायसिस झाली, त्याच्यामुळे क्रॅब चक्र चालणार. क्रॅब चक्रामुळेच इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया करणार. ठीक आहे, ते ठीक आहे. ग्लुकोज वरती क्रॅब चक्र आधारित आहे. क्रॅब चक्रावरती हे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया EPC EMP पाथवे ची अभिक्रिया चालू आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आज मानवी शरीरामध्ये ते बघितलं ऊर्जा कशी निर्माण होते. तर आता हे बघू की शरीरामध्ये ऊर्जा निर्माण काय खाल्ल्याने जास्त निर्माण होईल. तर मित्रांनो, ऊर्जा तर आपण जास्त करून कॅलरीवरती असते. तुम्ही जितकी कॅलरी खाल तितकं असतं. तर आपण जास्त करून ऊर्जा कशामध्ये असते. तर तुम्ही विचार केला का ते जे जिमला जातात ना, जिमला जिमला जातात तर ती लोक सप्लिमेंट लावतात, खातात. पावडर असेल, सप्लिमेंट, पीनट बटर हे वगैरे असत. तर त्यांच्यामध्ये ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते. ठीक आहे, मोठ्या प्रमाणात असते. तर त्याच्यामुळे ऊर्जा जास्त निर्माण खर्च होणारच नाही. ऊर्जा जर साठलेली असेल तर जिमवाले पण शांत असतात. जिम म्हणजे एक ट्रिक आहे बॉडी बनवण्याची. पण ती लोक पहिला एकदम बल्किंग खातात, एकदम कम बनतात. भक्कम बनल्यानंतर ती लोक मग एक्सरसाइज करतात आणि बॉडीला शेप मध्ये आणतात. तर बल्किंग खाण्यासाठी, बॉडीचं शरीरचं वजन वाढवण्यासाठी काय उपयुक्त असते ऊर्जा. ऊर्जा कुठून मिळतात. त्यांचे ते जे पावडर वगैरे ते पावडर जे पावडर नसते ती पण रासायनिक वगैरे ते करूनच मिक्स करून बनवलेले असते. त्याच्यामध्ये ऊर्जेचे प्रमाण जास्त असते. पण आपल्या जे चपाती आणि भाजीमध्ये जे ऊर्जा असते ते कुठे त्याचं सात कुठे लागते. ती खूप मजा असते. वेगवेगळे स्वाद असते. पण भारतामध्ये एक वैशिष्ट्य आहे, ज्याच्यामध्ये जास्त ऊर्जा असते त्याचे भाव एकदम कमी असतात आणि ज्याच्यामध्ये कमी ऊर्जा असते त्याचे भाव एकदम वाप असतात. तर भारताचं एक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे मित्रांनो, जर आज आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, दिलचस्प वाटली असेल, काय वेगळं माहिती मिळाली असेल तुम्हाला, तर न विसरता व्हिडिओला लाईक करा आणि तसेच व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब देखील करा. कारण तुम्हाला तुमच्या मानवी शरीराचे उपयुक्त अशा व्हिडिओ, नॉर्मल जनरल नॉलेज, GK नॉलेज तुमच्यासाठी मी तयार करतो. म्हणजे तिची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बाय. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवणार आपलं ऊर्जेचं पचन, ऊर्जेमध्ये जेवण, आपलं अन्नाचं पचन होतं ना, त्याच्यावरती एक नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवूया.